ही लढाई कुठल्या तरी विमा अनुदानाचा पैसा मिळवण्याची लढाई नाही आहे. आपल्याला माहिती आहे ना, एवढं सोपं आहे का विमा आणि अनुदान मिळवणं? एवढं कारखानदाराच्या खिशातले पैसे काढणं सोपं आहे का? नाही. आणि म्हणून ही लढाई आपल्या कारखानदाराच्या विरोधातली लढाई आहे. ही एकजुटीनं यस आपण 17 तारखेच्या बैठकीपर्यंत ज्या पद्धतीनं आम्ही बीड मध्ये कोयता बंद, वाहन बंद केलं होतं, लक्षात ठेवा. आठवतंय का तुम्हाला? स्वतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले तोडणी बंद केली होती, वाहन मालकांनी आपले वाहन बंद केले होते, त्या हार्वेस्टरवाल्यांनी आपले हार्वेस्टर कटिंग नंतर बंद केले होते. त्याच पद्धतीनं उद्याच्या 27 तारखेपर्यंत जो प्रस्ताव ठेवला आपल्या समोर, 17 तारखेपर्यंत आपापल्या शेतातल्या ऊसतोडी बंद करा. भावानं कुणाचंही ऊसाचं टिपरू वावरात राहणार नाही, याचं आम्ही अभ्यासपूर्वक आश्वासन देतोय. अतिरिक्त ऊस बिलकुल नाही आहे. कारखान्यांना ऊसाचं गाळप मार्चच्या पुढे चलल अशी परिस्थिती आहे का बरे साहेब? बिलकुल नाही आहे. अरे मार्च एंड सुद्धा पर्यंत चलतील का नाही एवढा ऊस कारखान्याकडे नाही आहे. जरा माझी शेतकरी भावांना कळकळीची विनंती आहे, बाबांनो या वर्षी जर आपण इथं थांबलो तर पुढल्या वर्षी हे सुद्धा कारखाने याचा हे घेऊन पुन्हा मागे येतील. म्हणून हे पाप आपल्याला करायचं नाही. आपण सगळ्या शेतकऱ्यांनी एकजुटीने या कारखान्याच्या तोडीवर उद्याच्या 17 पर्यंत बहिष्कार टाकू. 17ला जेव्हा आपण सगळे बैठकीला परभणीला येऊ त्यावेळेस तुमच्या समोरच पुढचा निर्णय आपण जसा आता गव्हाणीत उड्या टाकायचा घेतला त्याच्यामध्ये कोयता बंद, वाहन बंद आणि कारखाना बंद. आणि एवढंच नाही तर गव्हाणीमध्ये सुद्धा जाण्यासाठी आपण तयार आहोत की नाही? सगळे पूर्णपणे तयार आहे. काय करणार आहे पोलीस यंत्रणा, कुठले गुंड येणार आहे त्याला तोंड द्यायला आम्ही तयार आहे. कारण आम्ही अंडू पांडूची औलाद नाही आहे, आम्ही मर्दाची औलाद आहे. शेतकऱ्यांच्या पोटी मेलेल्या आईचं दूध पिलेली माणसं आहेत का आपण? अरे जित्या आईचं रानामध्ये राबणाऱ्या माझ्या मायमाऊलीचं दूध आम्ही पिलेली माणसं आहेत. माझ्या मायबापाच्या घामाच्या दाम जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत तुझ्या कारखान्याच्या गव्हाणीमधला आम्ही उठणार नाही. हा इशारा आपल्याला उद्याच्या 17 तारखेच्या बैठकीमध्ये जर काही झालं नाही त्याच्यामध्ये आपल्याला जायचंय मित्रांनो. म्हणून मी एवढाच तुमच्या मान्यतेसाठी ठेवलेला आहे. एवढाच करतोय. पत्र आलं असेल तर आपण थांबूयात, अन्यथा पत्र येईपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूया. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, ऊस उत्पादक शेतकरी एकजूट जिंदाबाद, ऊस उत्पादक शेतकरी एकजूट जिंदाबाद.